मित्रांनो, पुशेगावचं मैदान, गेल्या वर्षी कोरेगावचं मैदान, ह्या वर्षी कोरेगावचं मैदान, ह्या तिन्ही मैदानात सेमीला मन कुणी जिंकले असतील तर मथुरनं, आणि मथुरचे मालक आहेत राहुल दादा. मथुर सीमेला वेगळाच पळाला आहे प्रत्येक मोठ्या मैदानात, काय सांगाल? सर्वप्रथम सगळे मथुर फॅन फॅमिली कुटुंब असेल, सातारकर असतील, सांगलीकर असतील, मथुर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या प्रेमाने आज मथुर सेमी पास करून फायनलसाठी पात्र झाला. अखंड महाराष्ट्राचे मन जिंकत आला. आणि आजसुद्धा मथुरने का टायगर अभी जिंदा आहे एक कहाणी असते, ते दाखवून दिलं त्यांनी का मी आहे अजून. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यावेळेस तुमच्यापेक्षा मथुरनं चांगलं उत्तर दिलं. मला आणि मथुरला कधी हिनवायचा नाही, माझ्या आणि मथुरच्या नादी बिलकुल लागायचं नाही. आणि आमच्या नादी लागला तर आम्ही नाद पूर्ण करून सोडतो. आम्ही कधी कोणाला हिनवलं नाही. आयुष्यभर 3 वर्ष सलग 1 नंबरमध्ये पळत आलो, त्याच्यानंतर पण 2 वर्ष जिंकताना आलो, प्रत्येकाला हरवलं आहे, पण कधी कोणाच्याबद्दल वाईट नाही बोललो, कधी कोणाला हिनवलं नाही. आता आपल्याला बैलगाडा क्षेत्राला चांगलं वळण द्यायचं आहे, त्यासाठी आपण 2 पाऊल मागे येतो आणि आपण चांगलं कसं वळण देता येईल ते वळण द्यायचा आपण प्रयत्न करतो. कारण की युवा पिढी आहे, लहान लहान सगळे मुलं आता शर्यती क्षेत्रामध्ये प्रत्येकजण येत असतो, आपण बघत राहतो मैदानामध्ये. तर आता माझं क्षेत्र पण भाईगिरीचं आहे. मी सगळ्या गोष्टी बाहेर साईडला ठेवतो का आता मला सुखात आनंदात जगायचं आहे, माझी फॅमिली आहे, माझा कुटुंब आहे. या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर निघून आज या बैलगाडा क्षेत्राला जसा आज सांगायला गेलो का प्रोत्साहन कसा भेटेल. या शेतकऱ्याचा एकच जिव्हाळ्याचा खेळ आहे, प्रेमाचा खेळ. याच्यामध्ये आपल्याला आनंद कसा भेटेल ना, आपल्यापासून लोकांना कसा आनंद भेटेल, त्यासाठी आपण. पण तुम्ही आता मथुरकडं वळलं, त्याच्या परफॉर्मन्सकडं, त्याच्या पळण्याकडं, तर गट पास झाला, ठीक आहे. म्हणजे सगळी म्हणली ठीक आहे मथुर पळाला, ठीक पळाला, पण सीमीचं काम नाही, कारण खूप कॉम्पिटिशन आहे. पण बैल तुम्ही असलं की वेगळंच पळतोय. किती वर्ष मी झालं बघतोय, तुम्ही असलं की बैल वेगळा पळतो. एकदम संबंध एकदम मुलासारखे झालेले त्याच्यासोबत. आणि ऐकतो, बोललो तर असं हे नाही करत. आता किती मारायला हे करतो, पण गेल्यानंतर चुपचाप उभा राहतो, ऐकतो लहान बाळासारखं ऐकतो ना. जी इच्छा आहे, जे मनामध्ये आहे, एकदा कधी तरी बोलतो, पण त्याच्याकडे बोलल्यानंतर डोळ्यात डोळे घालून मग ते स्वप्न माझे पूर्ण होतात. कनेक्टिव्हिटी मी सांगतो आणि तुम्हालाही नेहमी सांगतो, तुम्ही नसताना मथुर आणि तुम्ही असताना मथुर प्रत्येक वेळेस वेगळा पळालेला आहे. तुम्ही गटाला नव्हता तर वेळेस पळण्यात फरक जाणवला, पण तुम्ही आला की सीमेला काय असतं ते महाराष्ट्रानं बघितलं. त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचा पण कुठेतरी एक महादेवाचा अवतार आहे. त्याचासुद्धा माझ्या पाठीशी, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आशीर्वाद आहे, म्हणून आज मी इथपर्यंत आहे सर्वांच्यासोबत. झालं ना, पुशेगावचा गुलाल असतो, आता कोरेगावचा गुलाल. सगळ्यात मोठं स्वप्न होतं माझा, पुशेगावला गुलालात राहिली पाहिजे मथुरची गाडी, आणि गुलालात राहिली. त्याच्यात एवढा खुश झालो, एवढा आनंदमय झालो की एकच स्वप्न होता. पहिले याच्या आधी सोन्या राजा माझा, तीच गाडी पुशेगावला 1 नंबर तास आणि 9 नंबर तास दोन्ही टायमाला गट सेमी कडेनी काढली होती. ती गाडी मी पूर्ण विकत घेतली होती, खरेदी केली होती. त्यातून सोन्या वारल्यानंतर खूप रडलो आम्ही, खूप रडलो अक्षरशः. म्हणजे लहान मुलांसारखा ते कोणतरी सोडून गेला, अक्षरशः हाऊस पण नाही झाली, काहीच नाही झाली. मुंबईमध्ये आणल्यानंतर अटॅक आला त्याला. त्याच्यानंतर देवानी पण विचार केला असेल का बाबा हा एक प्रामाणिकपणे राहतोय, इमानदारीने राहतोय, कष्ट करतोय, याचा फल याला भेटला पाहिजे. याच्या आधी हरायचो नुसता मी नुसतं हरायचो. मला खूप हसायचे. मी आमचे गावठी बैल घेऊन मी शर्यतीला जायचो, मी स्वतः पहिले ड्रायव्हर बसायचो. म्हणजे एक प्रकारे मजा उडवायची माझी. लहान होतो, हाऊस होती, छंद होता. आणि आज प्रामुख्यानं मथुर बरोबर पहिरा हा एकदम आदत वासराचा होता. मथुर अनुभवी बैल, बिनजोडला कितीतरी वर्ष तुम्ही सांगितलं एक चांगल्या पद्धतीनं पळून एक वर्चस्व निर्माण केलं आहे. आणि एक आदत वासरू चांगलं पळत होतं, पण एवढा मोठ्या मैदानाला
वासरू घालायचा हा निर्णय त्यांना कसा? मी कधीच बोललो होतो, मला विश्वास आहे मथुरवर. आदात त्याच्या गल्ल्यामध्ये आला तो उचलून आणणार, किती स्पीडचा असू द्या, तो किती स्पीडचा असू द्या. जो मथुरचा स्पीड आहे तो स्पीड, मग त्याची गती खूप अलगच असते. मग आपला पण म्हणजे चांगल्यांशी म्हणजे असे टॉपचेच नंदी आहेत. प्रत्येक नंदीचा आपण आदर करतो. ते मुख्य जनावर आहेत, त्यांच्याबद्दल काहीच नाही. पण त्यांच्यामध्ये सेमी म्हणजे एक फायनलसारखा वाटत होता. समोलाचक पण पुकारत होते ही सेमी एकतर फायनल आहे, याच्यातूनच ठरणार कोण फायनलसाठी पात्र होणार, कोण फायनल करणार. तर ठीक आहे, त्यांच्या मुखातून ते बोलत राहतात, प्रत्येकाचा अभिमान व्यक्त करतात, त्याचा आपल्याला पण आनंद वाटतो ना. त्यांच्या मुखातून विकासदादा असतील, मोरेदादा असतील, रणजित भाऊ असतील, सगळ्यांचे मुखातून आपले नावं निघतात, तर अखंड महाराष्ट्र ऐकतो. आणि तेव्हा खूप आनंद वाटतो का बाबा या आका महाराष्ट्र बघतो यूट्यूबच्या माध्यमातून, आणि सगळे चाहते बघतात ना. आपला गाजावाजा हे स्वप्न बघतोय का काय बघतोय काय कळतच नाही. प्रत्येक ठिकाणी जेव्हा मैदानातून चालत जातो सगळे चाहते हात करतात, आवाज करतात जोरात, आणि तेव्हा मन एवढा भरून येतो का मी नक्की स्वप्न बघतोय का काय करतोय. मला त्या टायमाला तो क्षण एकदम वेगळा वाटतो. कारण आपण सगळं म्हणजे प्रसिद्धी किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे ह्यासाठी सगळं आपण उठाठेव ह्या गोष्टीसाठीच करत असतो ना, की नाव व्हावं, लोकांनी मला ओळखावं. प्रेम म्हणजे कोणी येतोय फोटो काढतोय हे खूप वेगळं प्रेम असतं. एक फोटो काढतो, आपल्याला हॅलो करतात, नमस्कार करतात, आपण त्यांना नमस्कार करतो. त्यांच्या या एनर्जीने, त्यांच्या हायबाईने, त्यांच्या फोटो काढण्याने मला वेगळी ऊर्जा भेटते, या त्यांचा आशीर्वाद भेटतो. मग त्याच आशीर्वादाने मथुरसुद्धा जोमाने पळत राहतो. बरोबर. राजाविषयी बोला, कारण राजा एक आदत वासरू आणि आदत वासरू बरोबर अनुभवी आपला बैल. तुम्ही सांगितले की पळायची इच्छा होते, पण एवढ्या मोठ्या मैदानात त्या वासराचं कसं तुम्ही मूल्यमापन करताय? वैशिष्ट्य आहे का जो गोरगरीब बैलगाडा मालक आहे तो जर खरोखर त्याच्यात धमक आहे पळायची, मी खूप वेळा बोललो होतो सँडी भाऊ तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून, त्याच्यासोबत नक्कीच पळून त्याची दर्जा काय आहे अखंड महाराष्ट्राला दिसू द्या, त्याचा पल काय आहे, राजा कोण आहे काय आहे ते कळू द्या अखंड महाराष्ट्राला. त्या गरीबाचं सोनं होऊ द्या. त्याच्या आयुष्यामध्ये जर कधी बैल विकायला गेला, आज अखंड महाराष्ट्र बघितला पळताना राजाला, पण कोणीही घेईल, आज विक्री खरेदी करेल त्याची. आज त्याने चिमण्यासुद्धा विकला, पण त्यांना चांगला दर भेटला. आज ते घर बनवतील, त्यांच्या लहान मुलांना शिक्षण देतील, लग्न करतील, व्यवसाय करतील. मग या पैशांनी, या महादेवाच्या आशीर्वादाने त्यांनासुद्धा त्यांचं चांगलं होईल, भलं होईल. कारण की एक मुसलमान कुटुंब ना आपल्या महादेवाच्या नंदीला लहान मुलाबारांसारखं ते सांभाळतात. खाली एवढंच त्यांची नियती चांगली असू द्या ना, चांगली राहू द्या आयुष्यभर, आणि त्यांना खूप यश प्राप्त होऊ द्या. हे बैलगाड्यातच होऊ शकतं. फक्त नंदी एक मुस्लिम फॅमिली सांभाळते आणि अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतं, हे फक्त बैलगाड्यामुळंच शक्य होतं. त्यामुळं बैलगाडी असं क्षेत्र आहे की तुमचा जात, धर्म, पंथ, रंग, गरिबी, श्रीमंत हे सगळं भेद मिटवणारं क्षेत्र एकमेव बैलगाडी क्षेत्र. आज बघा ना, बैलगाडी क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढं वाईटसुद्धा आहे. दोन्ही गोष्टी आहेत आपल्याकडं. आपण किती चांगलं राहायचं, किती वाईट राहायचं. आज स्वर्गीय अशी निंबाळकर सर, काय चुकी होती त्या विचाराची. आज प्रत्येक फॅन फॅमिलीला 2 दिवस पहिलेच पैरे सांगून मोकळा व्हायचा. कोणाला मैदानात विचारायची गरज सुद्धा लागत नव्हती. मथुरचा पैरा कोण आहे, ह्यो आहे. बक्कासूरचा पैरा कोण आहे, हरण्याचा पैरा कोण आहे ना, त्यात आमचेच भांडणं. हे पैरा तुम्ही सांगितला. हे सरांकडनं काही गोष्टी अशा भेटत होत्या, रोग बैठ ठोक. तो व्यक्ती भांडणातला नव्हता, तो कोणातला तापटसुद्धा मारू शकत नव्हता. पण आज आम्हाला त्याची आठवण, आमचा मित्र, माझा मित्र होता. आपण नेहमी त्याच्यासोबत आता पण नाही, याच्या पुढं पण राहू. खाली प्रत्येक टायमाला बोलून काय दाखवायचं. बरोबर. मग ते योग्य नाही वाटत. बरोबर. आता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही आला, मथुर आला, त्याच्याबरोबर मथुरचे फॅन्स आले आणि एक वेगळ्या प्रकारचं ब्लेसिंग असतं आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. तर ह्या प्रोसेसमध्ये काय जाणवलं तुम्हाला, मथुर आणि त्याचे फॅन्स, काय सांगाल? मथुर आणि फॅन्स एक ट्युनिंग आहे. त्या मथुर फॅन्स फॅमिली सगळे थांबले होते फायनल बघण्यासाठी, आणि सेमीमध्ये तो आरडाओरडानं प्रत्येकजण असे जिंकल्यानंतर म्हणजे
एवढा म्हणजे गर्वाने त्यांना असं वाटत होतं का मथुर आमचाच आहे, या पद्धतीने जल्लोष करत होते ना. माझे बी छाती टाईट होते. मजा येते ना. मथुरवर खूप भरोसा आहे, स्वतःपेक्षा मथुरवर जास्ती भरोसा आहे. आणि माझीसुद्धा मथुर समोर काही सांगायला गेलं तर लायकी नाही, कारण की त्यांनीच मला इथपर्यंत लोकांच्या डोक्यावर बसवलं आहे. तर माझ्या अवकात 0% होते. आणि नंदीला कळते की आपला धरी हे जाकीर भाई हे ड्रायव्हर सेमीला गाडी घासाघात झाली, तर मी बोललो आता मी आचू ड्रायव्हरला घरी आणायला पाठवलाय, तू काय बसायचं नाही आता, काय गाडी आणली नाही काय नाही. त्याला केलं गरम. बोलतो दादा एवढी मोठी गाडी हाकलायला भेटली, मी सोडणार नाही. मी बोललो तू बरोबर नाही हाकली. बोलतो दादा मी तुम्हाला गाडी मारून देणार, माझा शब्द आहे. मी बोललो नक्की का. मग थोडा ड्रायव्हर लोकांची पण चार्जिंग करायला लागते. मग त्याला मी सांगितलं काय करायचं काय नाही. जो बरं पुढे गाडी खेचेल ना एकट्याला दाखल भरतो, दुसऱ्याला हातपण लावायला नको. त्याचं स्वप्न होतं. मी पाठीमागे त्यांची मुलाखत घेतली तर कुठल्या बैलावर पळायचे, त्यांनी मथुरचं नाव घेतलेलं. ते म्हणत होते की आज आमचं स्वप्न पूर्ण होतं. त्यांना विचारा किती घाबरवले मी. कारण की बघा राजा आणि मथुर, राजा काय ना मथुर काय, आपल्याला गुलाल पाहिजे. मग त्यासाठी मैदानात आल्यानंतर आपण कमी कुठे पडतो, गट कसा निघलाय आपला, मग आपण त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे ना सँडी भाऊ. आपण जर मैदानामध्ये येऊन मालक म्हणून गाडीवर बसलो तर आपली गाडी कधीच गुलालात नाही राहणार. मला अनुभव चांगला आहे. जर मी लक्ष नाही दिला सांगायला गेलो काही गोष्टींकडे, आम्ही साईडला बसून राहतो. सुपण्याचे अमित भाऊ आहेत, तो माइंडेड आहे. आमचा इब्राहिम भाऊ आहे, वापस सागर शेळके भाऊ आहेत. अशी टीम आहे सगळी. हे सगळे आम्ही एकत्र बसतो. बसल्यानंतर ठरवतो बाबा काय कुठे कमीपणा झाली, काय कमी पडतंय, सोडणार सुट्टी मेकर कमी पडलं का, काय पडलं काय नाही. समीर भैया वगैरे शुभम गौरव सगळे बसतो आम्ही. बसल्यानंतर ठरवतो बाबा नक्की आपण चुकतोय कुठे. मग त्याच्यावर विचार करून आपण पुढच्या सेमीला या फायनलला मग तसलं नियोजन करतो. आता मी गटला आणि सेमीला खाली होतो, फायनलला मी वरती आलो. बरोबर. पण नेहमीच तुम्ही मथुरबरोबर खाली जाता. आणि मी म्हणजे फार कमी असे मालक बघितलेत, म्हणजे बक्कासूर असेल, मोहिल असेल, तुम्ही प्रत्यक्ष गाडी सोडायला जाता. त्याचा काय हो नक्की. मी खूप लोकांनी काय काय विचारलं, मी स्वतः सोडायला जाणं बैलाला हे खूप महत्त्वाचं आहे. मी गरिबीतून दिवस काढलेले आहेत आणि मला त्याने सगळा दिलेला आहे. आणि मला एक बैलगाडा मालक म्हणून एक मला माझ्या आयुष्याचा आनंद लुटायचा आहे. म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत राहतो ना. मला शेट नाही बनायचा, मी कुठल्या मंचावर नाही जात कधीच. मला किती आमंत्रित करू द्या, मला फुलगुच्छा घ्यायला आमच्या मुंबईमध्ये हर टायमाला पुकारतात, मी तिथे पण फुलगुच्छा घ्यायला जात नाही. मी मंचावर कधी जाणारच नाही. आणि मला मी एक बैलगाडा मालक म्हणून मी आपला मातीतला माणूस नाही, मातीमध्ये राहील. चालेल. उद्या मथुर पळेल ताकदीने. उद्या आता मी चाललो घरी, मथुर नक्कीच 1 नंबर करेल. प्रयत्न करूया, कारण की सगळेच 1 नंबरच करायला आल्यात, सगळे आपलेच आहेत. आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. जेवढ्या गाड्या राहिल्या असतील, सगळे बैलांचे चाहते असतील, ते नंदी असतील, सगळे नंदी आपले म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो. चालेल. जास्त वेळ घेत नाही, मथुरलाही पळायचं असतं आणि ह्यांनाही जायचं असतं. तर एक वेगळी मुलाखत आणि कंटिन्यू गुलालात राहणं मोठ्या मैदानात, हिंदकेसरी मैदानात, हे या मथुरचं यश आहे. आणि कमालीचं सेमी काढणारा बैल मी असं म्हणेन. तर ह्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. असंच यश मिळवतोयच मथुरने. आमच्या आयर पण फेडतो आहे का. आयर काय अंगावर ठेवत नाही बाबा. आम्हाला लग्नाला आयर आलेले आम्ही देऊन टाकतो. अंगावर कसले आहेत सांगा. आयर काही लोकांनी आमचा पराभव केल्यानंतर खूप उड्या मारतात, जल्लोष करतात, 500 बोलतात, 86 बोलतात, काय बोलतात. पण आम्ही कधी नाही बोललो आम्ही 586 आहे. पण आम्ही जेव्हा वेळ येते तेव्हा शिंदे साहेब कसे करेक्ट कार्यक्रम करतात तसं आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो योग्य वेळ आल्यानंतर. मुळात आपण बादशाह राजा ही नाही, नंदी आहेत सगळे. आणि नंदीवर सगळेच प्रेम केले पाहिजेत. भगवान शंकराच्या पुढे नंदींवर प्रेम आहे, मालकांवर बिलकुल माझा प्रेम नाही. प्रत्येक नंदींवर प्रेम आहे. बघा आपल्या आई बहिणी इथे येतात का, आपण कोणाच्या अस्तित्वावर जायचं नाही. आपला क्षेत्र बैलगाडा आहे, हारजीत होत राहणार, उद्या पैऱ्यात सुद्धा पळणार. या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. चालेल. जास्त वेळ जय श्रीराम. जय श्रीराम. जास्त वेळ घेत नाही, फोन लय येतात. धन्यवाद.